माझे नाव कृतिका प्रदीप निमसे, इयत्ता 3री. आदरणीय मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला तात्या टोपे यांच्याविषयी काही सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकाल अशी अपेक्षा करते. तात्या टोपे यांचा जन्म 1814 मध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग टोपीवालकर होते. पुढे टोपे असे लावायला लागले. त्यांचे वडील पेशवा यांच्या दरबारात नोकरीला होते, त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच देशभक्तीची प्रेरणा मिळाली. पेशवाई पराजित झाली. आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य आले. तात्या टोपे यांना नानासाहेब पेशवे यांच्याकडून प्रेरणा मिळाली. तात्या टोपे हे नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत तात्या टोपे यांनी 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध पहिला उठाव केला. ते त्या लढ्याचे एक प्रमुख सेनापती होते. इंग्रजांविरुद्ध लढण्याच्या अनेक योजना आखल्या, परंतु तात्या टोपे यांची लढण्याची पद्धत खूप चतुराईची होती. ते नेहमी गुप्तपणे आणि अचानक हल्ला करत. स्वदेशावरची श्रद्धा आणि निष्ठा यांच्या बळावर त्यांच्या तलवारीला धार आली होती. तात्या टोपे यांनी इंग्रजांना अनेक वेळा पराजित केले. राणी लक्ष्मीबाईचा पराभव झाल्यानंतर ते एकटेच वाघासारखे लढले. इंग्रजांना जेरीस आणली, परंतु या एकाकी लढ्यात आपण जिंकणार नाही असे वाटल्याने पुन्हा तयारी करून इंग्रजांना अद्दल घडवू या उद्देशाने ते अज्ञातवासात गेले. परंतु कधी कधी आपलीच माणसे आपलाच घात करतात. ज्या मित्राच्या घरी तात्या राहत होते त्या मानसिंग नावाच्या मित्राने विश्वासघात केला. मानसिंगची फितुरी लढली. इंग्रजांची फौज शोधत आली. तात्यांना कैद झाली. तात्या पकडले गेले. इंग्रज सरकारने तात्यांविरुद्ध खटला चालला आणि 1859 साली ब्रिटिशांनी त्यांना फाशीची शिक्षा दिली. स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात तात्यांच्या शरीराची आहुती पडली. तात्यांच्या मृत्यूनंतरही ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रेरणास्त्रोत ठरले. तात्यांचे जीवन आपल्याला शौर्य, त्याग आणि देशभक्ती शिकवते. तात्यांचा लढा आपल्याला प्रेरणा देणारा आहे. शेर दिल था रंग का जो लाल बन गया, शेर दिल था रंग का जो लाल बन गया, तात्या टोपी इतिहास का मिसाल बन गया. जिसने देश के लिए सब कुछ वार दिया, जिसने देश के लिए सब कुछ वार दिया, फांसी का फंदा भी हंसकर स्वीकार किया. चला, आपणही या क्रांतिकारक तात्या टोपे यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या भारत मातेला आनंद होईल असे काम करण्याचा संकल्प करूया.